अंगणवाडी सेविकांचा संताप अनावर झालाय। पोटच्या पोरांसारखी बालके सांभाळणाऱ्या या सेविकांना न्याय देण्याऐवजी सरकारकडून केवळ कामांचा बोजा टाकला जातोय। प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेचे काम अंगणवाडी सेविकांवर जबरदस्ती टाकले जात आहे, परंतु त्याचा मोबदला मात्र ठेंगणाच। सेविका आणि मदतनीस यांना पूर्णवेळ काम करूनही शासकीय दर्जा नाही, पेन्शन नाही, ग्रॅज्युएटी नाही आणि सेवानिवृत्तीच्या वेळी केवळ रिकाम्या हाताने पाठवले जाते। 65 वर्षावरील सेवानिवृत्त सेविकांना किमान 10 लाख रुपयांचा एकर कमी लाभ मिळावा या मागणीसाठी अंगणवाडी सेविका रणशिंग फुंकत आहे। आम्ही दिवस रात्र झडतोय, गरीब कुटुंबातील मुलांचं पोषण करत असतो, आरोग्याची काळजी घेतो, परंतु सरकार आमच्याकडे केवळ सवंगडी मजुरांसारखी वागणूक देत आहे। आम्हाला आमच्या हक्काची पेन्शन हवी आहे, ग्रॅज्युएटी हवी आणि शासकीय दर्जा मिळाला पाहिजे, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे। माझं नाव सत्यभामा खुशाल रंगारी। आमची अंगणवाडी बालवाडी युनियन कर्मचारी संघटनेच्या वतीने आमचे एक दिवसीय धरणे आंदोलन आहे। आमच्या मागण्या आहे आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा, आमचे कामाचे तास जशाप्रमाणे वाढवले ते आमचे पूर्ण कामाचे तासप्रमाणे आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन आम्ही मातृवंदनेचं काम करणार नाही। आम्हाला शासनाने जे लाडकी बहिणीचा सर्वे दिला तो सुद्धा आम्ही करणार नाही आणि त्याच पद्धतीने शासनाने आम्हाला कोरोनामध्ये जो सर्वे करायला लावला त्यांचा आम्हाला कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळाला नाही आणि मोबाईलचे जे वर्जन आहे ते नेहमी बदलवू नये, ते सतत एकच ठेवावे, अशा आमच्या भरपूर अशा मागण्या आहे। जोपर्यंत शासन आमच्या मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही कामाचे 6 तास करणार नाही। आम्ही जे आधीचे वेळ होते तोच आम्ही त्या वेळेप्रमाणे काम करणार आणि त्याच पद्धतीने आम्हाला जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होईल तेव्हाच आम्ही 6 तास पूर्ण काम करू, एवढे मी सांगू इच्छिते। आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही तीव्र धरणे आंदोलन करू, आम्ही जेल भरो आंदोलन करू, अशा आमच्या पुढील धोरण राहणार आणि आम्ही अंगणवाड्या बंद राहील आमच्या, अशा आमच्या पुढील मागण्या राहणार। आंदोलन हे केवळ सुरुवात आहे। सरकारने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर याहून अधिक तीव्र आंदोलन छेडू असा इशारा सेविकांनी दिला आहे। आता प्रशासन यावर काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज अमरावती जिल्ह्यातल्या तमाम अंगणवाडी सेविकांच्या आणि मदतनीसच्या या महत्त्वाच्या प्रलंबित मागण्या संदर्भामध्ये आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि या आंदोलनामधला पहिला विषय असा आहे की आरोग्य विभागाकडे असलेलं प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेचं जे काम आहे ते काम अंगणवाडी सेविकांकडे दिल्याच्या सूचना प्राप्त झालेल्या आहे आणि म्हणून प्रधानमंत्री वंदन योजनेचं काम अंगणवाडी सेविकांकडे देऊ नये ही महत्वाची मागणी या ठिकाणी आम्ही ठेवलेली आहे। दुसरी मागणी अशी आहे की ज्या आमच्या महिला आहे ज्या 65 वर्षी निवृत्त होतील, सेवानिवृत्त होतील, त्या सगळ्या 65 वर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या आमच्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना 10 लाख रुपये एक रकमी रक्कम शासनाने द्यावी, ही सुद्धा मागणी आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे। तिसरा विषय तो महत्वाचा असा आहे की शासनाने 13,000 रुपये मानधन केलं, म्हणजे जवळपास 3,000 रुपये मानधन वाढवलं आणि 2 तास वाढवले। आम्ही सगळ्यांना सूचना केलेली आहे अंगणवाडीची वेळ पूर्ववत राहील, अंगणवाडीच्या पूर्ववत वेळा अंगणवाडी उघडेल आणि पूर्वीच्याच वेळात अंगणवाडी बंद करेल आणि अशी सुद्धा मागणी आम्ही पूर्ववत वेळ ठेवावी अशी मागणी आम्ही शासनाकडे या ठिकाणी खऱ्या अर्थानं केलेली आहे। त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे, ती मागणी कायम आहे आणि त्याच्याकरता पुढील आंदोलनाची रूपरेषा लवकर या ठिकाणी आम्ही ठरवणार आहे आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांना माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत या ठिकाणी मी निवेदन देणार जात आहोत। धन्यवाद। पालकमंत्री आले होते आज अमरावती, पालकमंत्री अमरावतीला आले होते, पालकमंत्रीला सुद्धा आम्ही या ठिकाणी निवेदन आम्ही जाणार आहे, कारण दिवसभर 6 वाजता दौरा आहे, काही शिष्टमंडळ विश्रामगृहामध्ये जेव्हा पालकमंत्री येतील तेव्हा आम्ही त्यांना निवेदन द्यायला जाणार आहोत।